अहलाबाद हायकोर्टाने कौटुंबिक प्रक्रियामध्ये म्हणजे हिंदू विवाह कायदा 1955च्या तरतुदीमध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, ज्याच्यामुळे हिंदू विवाहाचा जो मूळ कायदा आहे त्यातला हिंदू विवाह कायदा 1955चा कलम 14 याला बाधा पोचलेली आहे. तसेच कलम 13B मध्ये जी कन्सेप्ट होती तिला पण बाधा पोचलेली आहे. काय हा निर्णय आहे? यापूर्वी या कायद्याच्या रूल्सप्रमाणे लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत डायव्होर्स पिटिशन फाईल करता येत नव्हतं. कलम 14 मध्ये म्हटलं का तुम्हाला एनी पिटिशन फाईल करता येत नाही विदिन 1 इयर. फक्त 12 जे सेक्शन आहे मॅरेज डिस्क्वालिफाईड म्हणून विवाह रद्द होऊन मिळावं ते करता यायचं विदिन 1 इयर. पण मग डायव्होर्स व्हायचा नाही 1 वर्षाच्या आत. मग 1 वर्ष जरा थांबावं लागायचं आणि पुढे पिटिशन दाखल केल्यानंतर कुलिंग पिरियड 6 महिने थांबावं लागायचं. खूप 1.5 वर्षाचा पिरियड होता. म्हणजे लग्नाचं 1 वर्ष थांबायचं आणि त्याच्यानंतर 6 महिने पुन्हा कुलिंग पिरियड. भल्ली मोठी प्रक्रिया होती. यापूर्वी पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहे की कुलिंग पिरियड जो आहे 13B पिटिशन फाईल केल्यानंतर म्युच्युअल कन्सेंट 6 महिने थांबायचं बंद केलेलं आहे. पण ते विशिष्ट वेळी थांबलं जाईल. आपलं जर पिटिशन पेंडिंग असेल, पुन्हा येणं शक्यता नसेल, जजला पटवून देणं, मग ते जजला जर वाटलं तर ते होणार आहे. आणखी हा महत्त्वपूर्ण निर्णय असा आहे की जे 1 वर्ष थांबावं लागायचं विवाह झाल्यापासून एनी पिटिशन फाईल करण्यापूर्वी डायव्हर्सचं किंवा नांदायला येण्याचं ते आता बंद झालेलं आहे. आपणही आपल्या प्रकारामध्ये हा निर्णय वापरू शकतात. विदिन आपण 3 मंथ्स 4 मंथ देखील दाखल करू शकतात. ती 1 वर्षाची बाधा कोर्टाने काढून टाकलेली आहे. म्हणजे मॅरेज झालं की आपण जर नाही पटलं तशी आपली जर स्थिती असेल की यापुढे एकत्र राहणं शक्य नाही तर 1 वर्ष जे आपल्याला थांबावं लागायचं पिटिशन फाईल करेपर्यंत तो पिरियड आता वाचणार आहे. आणि याच निर्णयामध्ये त्यांनी जो 6 महिन्याचा कुलिंग पिरियड दिलेला आहे 13B पिटिशन संमती दाखल झाल्यानंतर तो सुद्धा माफ केलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण निर्णय. रेणुका भटनागर, नितीन चौधरी यांनी हा निर्णय दिलेला आहे. तो निर्णय आपण आपल्या प्रकरणामध्ये वापरावा आणि जे त्यांना पटत नसेल त्यांना लवकर हरकत देऊन मोकळं व्हावं. अक्षरशः अशी रखडत बसण्यापेक्षा ही न्यायालयीन जी प्रक्रिया होते तिच्यामध्ये अनेक बदल होत आहे. आणखीन एक बदल झालेला आहे इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज. सुप्रीम कोर्टाने ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या संदर्भामध्ये पार्लमेंटने डायरेक्शन दिलेलं आहे. आता हिंदू विवाह कायदा कलममध्ये 13 मध्ये हा एक नवीन क्लॉज टाकण्यात यावा जे आपल्याला क्रुएल्टी आहे, डिझर्शन आहे, अडल्ट्री आहे, इल ट्रीट आहे. त्यामध्ये आता हा नवीन कलम टाकण्यात यावा ज्युडिशियल सेपरेशनमध्ये. हा कलम असा आहे त्याच्यानंतर जर मॅरेज टिकणं शक्य नसेल, मॅरेज जर ब्रेकडाऊन झालं असेल 5 आणि 10 वर्ष तर इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेसप्रमाणे असे विवाह लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे आणि त्यांना डायव्होर्स देण्यात यावा. धन्यवाद.